श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही रोज उशिरा उठत असाल आणि त्यामुळे तुमची कामं उशिरा होत असतील तर आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण सकाळी फक्त 30 मिनिटे लवकर उठल्यानं तुमचं आयुष्य बदलू शकतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी लवकर उठण्याचे 10 असे जबरदस्त फायदे आणि घरातील कामं स्मार्ट पद्धतीने कशी करायची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक अशी सवय सांगणार आहे जी तुमचा संपूर्ण दिवस बदलू शकते. तुम्हाला कधी असं वाटतं का हो की दिवस खूप लवकर संपतो, कामं खूप असतात पण वेळच कमी पडतो आणि दिवसाच्या शेवटी वाटतं आजही काही खास केलं नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, यशस्वी लोकांमध्ये एक सवय खूप कॉमन असते, ती म्हणजे सकाळी लवकर उठणं. सकाळची वेळ ही देवाने दिलेली सर्वात शांत आणि शक्तिशाली वेळ असते. जो माणूस सकाळ जिंकतो तो संपूर्ण दिवस जिंकतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू सकाळी लवकर उठण्याचे फायदे काय काय आहेत ते. मन शांत आणि पॉझिटिव्ह होतं. सकाळची वेळ खूप शांत असते. कोणी आवाज नाही करत, कोणता गोंधळ नाही. यावेळी उठल्यावर मन एकदम शांत राहतं. मनात सकारात्मक विचार येतात. पहिल्यापासून सगळे सांगतात बघा आपल्याला, सकाळी लवकर उठल्यामुळे आरोग्य सुधारतं. सकाळी लवकर उठणारे लोक जास्तीत जास्त निरोगी असतात, कारण त्यांना चालायला, व्यायाम करायला आणि ताजी हवा घेण्यासाठी वेळ मिळत असतो. आपली जी काही कामं असतात ना ती वेळेवर पूर्ण होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकर उठल्यावर दिवस मोठा वाटतो. कोणतंही काम करताना घाई करावी लागत नाही. सगळी कामे व्यवस्थित आणि शांतपणे होत असतात. मन एकाग्र होतं. सकाळी मन खूप फ्रेश असतं. यावेळी अभ्यास, प्लॅनिंग किंवा इम्पॉर्टंट कामं केलं तर ते जास्त चांगलं होतं. महत्त्वाचा फायदा म्हणजे ताणतणाव कमी होतो. उशिरा उठलो तर घाई होते, घाई झाली की ताणतणाव वाढतो. पण लवकर उठलो तर दिवस शांतपणे सुरू होतो. सकाळी जेव्हा संपूर्ण जग शांत असतं ना, तेव्हा ती वेळ फक्त तुमची असते. तुमची स्वप्न, तुमचा विचार आणि तुमची शांतता. शांत डोक्याने काम केल्यामुळे चुका कमी होतात आणि काम लवकर होतात. घाईघाईने आपण काहीतरी नाश्ता बनवत असतो, पण वेळ असेल तर आपण कुटुंबाला पौष्टिक नाश्ता बनवू शकतो. आज काय काम करायचं याची स्पष्टता सकाळीच मिळते. जेव्हा कामं वेळात होतात तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दलचा अभिमान वाटायला लागतो. सकाळी लवकर उठला की शरीर नैसर्गिकरित्या रात्री लवकर थकतं आणि गाढ झोप लागते. सकाळची कामं लवकर झाल्यामुळे दिवसभर आपण आपल्या आवडीचं कामसुद्धा करू शकतो. त्यामुळे रात्री झोपताना कोणताही स्ट्रेस, ताणतणाव अजिबात राहत नाही. बिनधास्त झोप लागते. आता तुम्ही म्हणाल, ताई आम्ही तर रोज लवकर उठतो पण आमचं काही काम दिवसभर संपतच नाही. तर काम संपवण्यासाठी तुम्हाला स्मार्ट पद्धती वापरायच्या आहेत. त्या कोणत्या, त्या थोडक्यात सांगते. पहिली सवय, 5 सेकंदाचा नियम. अलार्म वाजला की आपल्याला उठायची इच्छा होत नाही. असं वाटतं अजून थोडा वेळ. त्यावेळी ना मनात उलटी गिनती सुरुवात करायची. 5, 4, 3, 2, 1 आणि 1 म्हटल्यावर काहीही विचार न करता अंथरुणातून बाहेर पडायचं. आळसावर विजय मिळवण्याचा हा सगळ्यात मोठा उपाय आहे. दुसरी सवय, मल्टीटास्किंगऐवजी बॅच टास्किंग. गॅसवर दूध तापत असताना दुसरीकडे भाज्या चिरून घ्यायच्या. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे कांदा, लसूण मसाला किंवा वाटण एकदाच 2-3 दिवसांचं बनवून ठेवायचं. जर तुम्ही बनवून ठेवलं असेल ना तर तुम्हाला रोज रोज बनवावं लागणार नाही. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल. आता उदाहरणार्थ म्हणजे शेंगदाण्याचं कूट करणं, खोबरं बारीक किसून ठेवणे, रवा भाजून ठेवणे, वाटण बनवून ठेवणे, आलं लसणाची पेस्ट बनवणे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. या जर सवयी तुम्ही लावल्या तर याला म्हणतात स्मार्ट वर्क. आता तिसरी सवय, 10 मिनिटांचा रात्रीचा नियम. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 10 मिनिटं घर आवरायला द्यायचं. जसं की भाजीची तयारी असू द्या किंवा किचन साफ करणे, उद्या आपल्याला कोणती महत्त्वाची कामं करायची आहेत त्याची लिस्ट बनवणे किंवा कपड्यांची इस्त्री असू द्या.
अशी बरीच कामे असतात ज्याची तयारी आपण आदल्या रात्री करू शकतो. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी किचन कट्टा आवरलेला असेल तर सकाळी उठल्यावर जेव्हा ओटा स्वच्छ दिसतो तेव्हा कामाचा उत्साह दुप्पट होतो. अगदी तशीच बरीच कामं आपण आदल्या रात्री आवरली तर दुसऱ्या दिवशी सकाळी जास्त कामाचा ताण येत नाही. ज्या वेळेला सकाळी आपण उठतो त्यावेळेला आज आपल्याला कोणती कामं करायची आहेत हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे आपल्या सकाळचा बराच वेळ वाचतो. आता चौथी सवय, कुटुंबाची मदत घ्या. घर जसं सगळ्यांचं आहे तसं घरातली कामंही सगळ्यांची आहेत ना. मुलांना छोटी छोटी कामं द्या, त्यामुळे त्यांच्यावर संस्कार होतात आणि तुमचं ओझं हलकं होतं. घरातील बाकीच्या लोकांनाही कामं वाटून द्या. घरातील सगळी कामं एकटीनं करायचा हा हट्ट कमी करा. यामुळे तुम्ही थकून जाल आणि घरातील लोकांना तशीच सवय लागेल. पाचवी सवय, स्वतःला बक्षीस द्या. तुम्ही ठरवलेली कामं वेळेत पूर्ण झाली की स्वतःला एक कप शांत चहा किंवा आवडीचं गाणं ऐकण्याचं बक्षीस द्यायचं. यामुळे मेंदूला कामाची गोडी लागते. स्वतःचं स्वतः कौतुक करायचं. स्वतःचा स्वतःला अभिमान वाटून द्यायचा. यामुळं कोणतंही काम करताना खूप उत्साह येतो. आळस थकवा अजिबात येत नाही. आपण स्त्रिया म्हणजे आपल्या घराचा आधार असतो. जर आपण हसतमुख आणि उत्साही असू तर संपूर्ण घर आनंदित राहील. स्वतःला साधी गृहिणी म्हणून कधीच कमी लेखायचं नाही. तुम्ही या घरच्या CEO आहात. उद्यापासून फक्त स्वतःसाठी 1 तास लवकर उठून बघा. सुरुवातीला 3-4 दिवस कठीण जातील, पण त्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये जो बदल जाणवेल ना तो शब्दात सुद्धा सांगता येणार नाही. तुमची मुलं तुमच्याकडे बघून शिस्त शिकतील. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, यश मोठ्या गोष्टीमुळे मिळत नाही तर ते छोट्या सवयींमुळे मिळतं. सकाळी लवकर उठणं ही एक छोटी सवय आहे, पण तीही सवय तुमचं आयुष्य बदलू शकते. म्हणून ताईंनो, उद्यापासून एक निर्णय घ्या. सकाळी लवकर उठायचं, दिवस पॉझिटिव्ह सुरू करायचा आणि प्रत्येक दिवस सुंदर बनवायचा. प्रत्येक सकाळ आपल्याला एक नवीन सुरुवात करण्याची संधी देऊन जातो. कालच्या चुका, कालची चिंता आणि कालचं अपयश हे सगळं काल होतं. आजचा दिवस मात्र नवीन आहे. सकाळी जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा देवाने आपल्याला अजून एक दिवस दिलेला आहे. हा दिवस म्हणजे एक संधी असते आपलं आयुष्य अजून थोडं चांगलं बनवण्याची. म्हणून सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी एक विचार मनात आणा, आजचा दिवस माझ्यासाठी चांगला असणार आहे. कारण आपल्या विचारांवर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो. जर सकाळी उठल्यावर आपल्या मनात नकारात्मक विचार केला तर संपूर्ण दिवस तसाच जातो. पण जर आपण सकारात्मक विचार केला तर दिवसात ऊर्जा आणि आनंद भरत असतो. म्हणून प्रत्येक सकाळी स्वतःला 3 गोष्टी नक्की सांगा. मी मजबूत आहे, मी सकारात्मक आहे आणि मी माझं आयुष्य सुंदर बनवू शकतो. लक्षात ठेवा, मोठं यश एकाच दिवशी मिळत नाही. ते मिळतं छोट्या छोट्या सवयींमुळे. सकाळी लवकर उठणं, आपलं काम मनापासून करणं आणि सकारात्मक विचार ठेवणं, या छोट्या सवयी आपलं आयुष्य बदलू शकतात. सकाळची वेळ खूप शांत असते. यावेळी मन खूप स्वच्छ आणि फ्रेश असतं. म्हणून सकाळी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. देवाचा आभार माना, थोडं ध्यान करा किंवा फक्त शांत बसून सकारात्मक विचार करा. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खूप छान जाईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा दिवस कसा जाईल हे फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही ठरवलं ना, आज मी आनंदी राहणार, आज मी मेहनत करणार, आज मी हार मानणार नाही, तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. प्रत्येक सकाळ आपल्याला आठवण करून देते, आपल्यामध्ये खूप ताकद आहे. आपण आपल्या स्वप्नांसाठी दररोज एक पाऊल पुढे टाकू शकतो. म्हणून आजचा दिवस उत्साहाने सुरू करा. आळस आणि नकारात्मक विचार दूर ठेवा आणि स्वतःला एक वचन द्या, मी आजचा दिवस खूप सुंदर बनवणार आहे. कारण प्रत्येक सकाळ आपल्या आयुष्याला बदलण्याची शक्ती घेऊन येत असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना,
तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.